गाडगेनगर डीबी पोलिसांनी सापळा रचून 3 युवकांसह देशी कट्टा एक जिवंत कारतूस जप्त करून 27 जून रोजी मोठी कारवाई केली। ही धडक कारवाई वेलकम टी पॉइंट जवळ करण्यात आली। तिघांच्या शोधात काही दिवसापासून गाडगेनगर डीबी पोलीस होते। अशातच देशी कट्टा बाळगून दहशत पसरवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेलकम टी पॉइंटकडे धाव घेतली। वेलकम पॉइंट जवळ सापळा रचून अट्टल तिघांना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईत पोलीस पथकाने 20 वर्षीय मयूर उर्फ माया प्रकाश चव्हाण, 20 वर्षीय गजेंद्र सुधाकर पवार, 20 वर्षीय राज गोकुळ सोळंके सर्व राहणार विलासनगर असे ताब्यात घेतलेल्या युवकांचे नाव आहेत। तिघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले। देशी कट्टा कोठून आणला याच्या तपासात आता पोलीस लागले आहेत। ही कारवाई शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने गाडगेनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वात गाडगेनगर डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार मानकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पोलीस कर्मचारी सिद्धार्थ शृंगारे, निलेश जुनघरे, गजानन बर्डे, सुशांत प्रधान, मतीन शेख यांनी केली। या घटनेमध्ये आपण कोणती चौकशी आणि कोणकोणते साहित्य जप्त केले? आमचे गुन्हे प्रकटीकरण पथक आहे, त्याचे प्रमुख मनोज कुमार मानकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे। त्यांच्या अंडरमध्ये 3 डीबी पथक काम करत आहेत। या 3 डीबी पथकांना यापूर्वीच माहिती मिळाली होती की एक त्याचं नाव मयूर चव्हाण, गजेंद्र पवार आणि राज सोळंके हे 3 सराईत गुन्हेगार, त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखल आहेत। तळीपाडीची पोलीस पण आम्ही त्याला ताब्यात घेतली आहे। हे 3 जणांवर एक कट्टा आहे अशी माहिती आम्हाला काही दिवसापूर्वी मिळाली होती। आमचे 3 पथक त्यावर लक्ष ठेवून होते आणि आज आमचे सपनी मानकर यांच्या नेतृत्वाखाली निलेश जुनघरे, गजू बर्डे व त्यांचं पथक इथून वेलकम टी पॉईंटच्या एरियामध्ये एक सापळा लावून बसले होते। त्यांना माहिती मिळाली होती तशी की हे 3 जण तिथे येणार आहेत आणि हे जसे 3 जण आले तसे त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याचा जो मुख्य आरोपी आहे मयूर उर्फ माया प्रकाश चव्हाण हा रेकॉर्डचा आरोपी आहे। त्याच्या कमरेला तो कट्टा लावून होता, पंचसमक्ष त्याने जप्त केला। एक देशी बनावटीचा कट्टा व 7.65 mm चा राऊंड त्याच्यावर आम्ही जप्त केलेला आहे। आता हा कट्टा याने कुठून आणला, कुठल्या कामाकरता आणलेला आहे आणि त्याचा उद्देश काय होता त्याचा आम्ही सखोल तपास करतो आहे आणि पुढील तपास आमचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे जे पथक प्रमुख आहेत सपनी मानकर ते करत आहेत।